तर आज आहे माझा ऑफ. अजून एकदा माझा ऑफ असल्यास मी ब्लॉग करते मुळातच. आणि आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार म्हणजे देवीची पूजा वगैरे आमच्याकडे असते आणि मी तशी पूजा करते. मी उपवास देखील केला आहे आज फर्स्ट टाईम ट्राय म्हणून. तरी मला भूक सहन नाही होत तरी पण मी ट्राय केलं की उपवास वगैरे करून असं टिपिकल जरा चांगलं वाटतं मला. मी आत्ताच पूजा वगैरे केली. मी तुम्हाला पूजा दाखवते एक सेकंड. सी ती गोड दिसते देवी, बापरे. मी खूप छान केली तशी पूजा. मम्मीने ऑफकोर्स मला मदत केली पण तरीही बघितलं छान मांडली मी पूजा. मला माहिती नाही मला सगळं येतं म्हणून. आता तर माझा उपवास आहे आणि आईचा पण उपवास आहे. तर मी खिचडी करणार आहे, साबुदाण्याची खिचडी. लास्ट टाइम मी बटाट्याचं काहीतरी केलं होतं. आय थिंक उपवासाचा बटाटा केला होता. तर यावेळेस टी शर्ट भरायचं काही मी यावेळेस टी शर्ट काही मी तयार वगैरे झाली नाही आहे कारण की ऑफ होतं मला खूप सारे कामं असतात ऑफच्या दिवशी. तर हां आता मी खिचडी करणार आहे आणि मी साबुदाणा भिजवला आहे ऑलरेडी. हे माझे नखं बघा लाल झाले ते देवीचं ते कुंकू वगैरे हे करून. ठीक आहे जाऊ दे, आपण खिचडी करणार आहोत. तर मी खिचडी करता करता बोलतो तुमच्यासोबतच. तुमच्याकडे खिचडी करताना काय काय टाकतात? मुळातच काही लोकांच्या संकल्पना वेगळ्याच आहेत की खिचडी काही जण हे पण आपलं काकडी वगैरे टाकतात. यार मला नाही आवडत काकडीची खिचडी. मला फक्त बटाटा चालतो त्यात. मला आवडतो मुळातच बटाटा. इनफॅक्ट आपण उपवास करतोय ना, मग त्यात काकडी वगैरे. आणि गावाकडे तर काही खातात अतिशय प्रमाणात, वेगवेगळ्या प्रमाणात. अरे उपवास येतो, थोडंसं पोटाला आराम द्या कधीतरी. हे मी बोलते मुळातच चुकीचं आहे की पोटाला आराम द्या. मी एनी टाईम काही कधीही खाऊ शकते. पण तरीही मला ते असंच वाटतं की उपवासात खिचडी करताना की त्यात बटाटाच टाकला पाहिजे. अजून तरी काही नाही. पटापटा करायचं कारण की ऑलरेडी 1 वाजले. मला लेट झालं आहे. मला पण लंच करायचं. मलाही भूक लागली आता कारण की मी फक्त फ्रूट्स खाल्ले सकाळपासून. असं काही नाही आहे की भूक लागली वगैरे असं बोलू नाही शकत आपण उपवासात की मग अर्थच काही आहे त्या उपवासात. असं काही नसतं. नॅचरल आहे यार. मनाने आपण श्रद्धेने उपवास ठेवतोय देवीचा तर भूक लागणं पण हे नॅचरलच आहे. आपण सांगू शकतो असं काही नाही आहे. माझे काही फ्रेंड्स म्हणतात भूक लागली तर खात झालं. अरे मला ठेवायचं आहे, मला खरंच ठेवायचं आहे, फास्टिंग करायची मला. आता मी बटाटा खूप पहिला हे करून घेते, पील करून घेते. ते खूप अवघड काम असतं कारण की माझ्या नखं पण मी काढली आहेत. लॉंग नेल्स खूप पेचीदा. माझ्या भाषेला काय झालं मला कळत नाही. आजकाल मी वेगळी भाषा बोलते. सगळी लँग्वेज मिक्स झाली. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करून सगळ्या म्हणजे पूर्ण ह्याच्यातले कंट्रीमधले आपले माणसं आपलेच आहेत म्हणून सगळ्याकडचे लँग्वेजेस सगळे मिक्स होऊन येतात. माझी आई देखील मला म्हणते की तुझ्या भाषेला काय झालं, तुझी लँग्वेज अतिशय प्रमाणात बिघडली, अतिशय प्रमाणात. तर अतिशय प्रमाणात अशी बिघडली मला प्लमिंग पण होते डोंट नो. बट ते स्किप्स मध्येच हिंदी, मध्येच मराठी, मध्येच इंग्लिश आणि मित्रांसोबत बोलताना काहीतरी असं वेगळं. तर त्या भाषेचं काय उरतच नाही. मुळात जर बघितलं का माझी शॉर्ट हेअर आणि शॉर्ट केले हेअर लॉंग होते आणि आता मी शॉर्ट केले कारण मला खूप हेअरफॉलचा इश्यू होता आणि मला तरी असं वाटतं की मला सूट होतं ते यु नो. पडपडा बोलू दे. तुम्ही कमेंट नका करू की केस बांधून वगैरे स्वयंपाक केला पाहिजे. ऑफकोर्स मला माहिती, मी हॉटेल गेले तर मला सगळं कळतं. बट आता माझी केस ओली पण आहे आणि त्यांना सुकवायचं ऑप्शन नाही आहे आणि मला मी तयार झाली आहे तर मला केस घेणं हाच एक मेकअप वाटतो. मला मी पूजा वगैरे केलं तर ते टिक्का वगैरे सगळं लावलेलं आहे. सो डोंट जज मी प्लीज. ओके. थंडीचे दिवस चालू आहे पण थंडी येते जाते. अरे 4 दिवस थंडी पडली की नाही पण कडाक्याची पडली. अतिशय प्रमाणात थंडी होती आणि माझी मॉर्निंग शिफ्ट चालू आहे. कॅन यू सी इमॅजिन किती करते मी करिअर. पण थंडी खूप आहे आणि परत आता गरमी पण सुरू झाली कारण की थंडी 4 दिवस होती, 1 आठवडाभर होती आणि परत ते सुरू झाले गरमीसारखं. गरमच होते काही दिवसभर. सकाळची पण आजकाल थंडी नसते. माझे हात खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि मी प्रिफर करते की मिरची ह्याच्याने चाकूने कापते. सॉरी गाईज, माझे हात खूप सेन्सिटिव्ह आहेत तर मी मिरच्या अशा तिखट पदार्थांना मी कैची यूज करते. मी दाखवू शकणार नाही तुम्हाला आता पण मी कैची खरंच कापते. मला खूप त्रास होतो नंतर माझे हात खूप सेन्सिटिव्ह आहेत, खूप आगाग होतात. आणि आपण इंडियन हाऊसहोल्ड आहोत, टिपिकल ब्राऊन फॅमिली की आपण ग्लव्स वगैरे घालून आपण नाही करू शकत यु नो. नाही असं काही नाही आहे. कोथिंबीर वगैरे कापण्यासाठी इझिली पटकन ते होतं आणि आपलं मिरची पण अगदी कापू शकतो आपण. असं काय नाही. भूक लागली मला.
मग तसा हा ब्लॉग खाण्याचा नाही आहे, खिचडी कसं बनवते मी ह्याचा नाही आहे, मला गप्पा मारायच्यात म्हणून मी करते. कळालं. आता मी फोडणी घालते फायनली. मिरची माझी ही झाली आहे लाल थोडीशी. आणि खिचडी अगदी साधी असते आणि मला सध्या शेंगदाणे मला कसं तरी वाटत खायला मला आवडत नाही आहे. मी शेंगदाण्याचं तूप पण नाही टाकत त्यामध्ये. मी जिरे, मला बटाटा खूप आवडतो, बटाट्याचं टाकली खिचडी फार आवडते मला, मम्मीला पण आवडतं. तर मी तशीच करते. कसं आवाज येतो ना ये अभी झोपा जाएगा, अभी पलटे जाएंगे उसमें, आवाज़ सुना रहेगा. ए 10 मिनटं असं मऊ झाला ना, 10 मिनटं पण नाही, 1-2 वाफ काढली ना तर मऊ पडतो चांगला. त्यानंतर लगेच आपण त्यात थोडंसं मीठ टाकूया आणि त्यानंतर आपण त्यात खिचडी टाकूया, साबुदाणा टाकूयात. तर थोडंसं खाऊन पण घेऊया, ते होतंय तर काय करायचं नाही. तर थंडीत मी शॉपिंग करायचा विचार केला. रविवारी मला विचार आला मी शॉपिंगला जाते. रविवारीच मला कळालं FC रोड पाडून टाकला. व्हॉट दिस बिहेवियर यार. पण शॉपिंग चांगली होते यार. स्ट्रीट शॉपिंग इज बेस्ट. आता मी विचार करते दुसरीकडे जा परत. तशी मी शॉपिंग करून आली आहे, मी खूप सारे टॉप्स घेतले, पण आता मला अजून थोडीशी टिपिकल इयरिंग्स वगैरे नाही भेटले, त्याची शॉपिंग बाकी आहे. लेट्स सी काय होत्या, बघूया. तर तुमच्या घरी होते का पूजा मला हे सांगा. मुळात एकच आहे ना, करपलं ना खूप डेंजर होईल. मलाही नाही खाता येणार, मम्मीलाही नाही खाता येणार. तुमच्याकडे पूजा होते का, कशी होते तर मला नक्की सांगा. आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया कारण की मला बाकीचे पण काम आहे. सो प्लीज बाय.